आजच्या जमान्यात भारतातील श्रीमंत व्यक्ती स्वतःचं प्रायव्हेट जेट, चॉपर, लॉन्च किंवा महागड्या गाड्यांमधून प्रवास करतात. पण भारतात एक असा नवाब होता ज्याच्याकडे स्वतःचं रेल्वे स्टेशन होतं. आता नवाब म्हणजे श्रीमंती आली, त्यामुळे येणं जाणं करण्यासाठी या महाशय नवाबानं चक्क घराच्या दरवाजापर्यंत रेल्वे ट्रॅक करून घेतला होता. इतकंच नाही तर त्याची स्वतःची शाही ट्रेन सुद्धा होती बरं का, जी एखाद्या महालापेक्षा कमी नव्हती. पण हा इतका श्रीमंत नवाब नक्की होता तरी कोण? त्याची खाजगी रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नक्की कुठं होतं आणि कसं होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशात 565 संस्थानं होती. यातली काही संस्थानं हिंदू राजांची होती, तर काही मुस्लिम नवाबांची. यापैकीच उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये रोहिला अफगाणांचं एक अत्यंत वैभवशाली आणि शक्तिशाली संस्थान होतं. 18व्या शतकात स्थापन झालेलं हे संस्थान कला, संस्कृती आणि वास्तुकलेचं एक उत्तम केंद्र होतं. आणि या घराण्यातील 9वा नवाब हामिद अली खान, जो 1930 ते 1966 दरम्यान रामपूरचा नवाब म्हणून शासक होता, ज्याने स्वतःचं रेल्वे स्टेशन बांधलं होतं. येणं जाणं सोपं व्हावं यासाठी त्यांनी स्वतःच्या महालाच्या दरवाजापर्यंत रेल्वे ट्रॅक टाकून घेतला होता आणि महालाच्या आतमध्ये एक रेल्वे स्थानक बांधलं होतं आणि मिलक ते रामपूर पर्यंत जवळपास 40 किलोमीटर रेल्वे लाईन टाकून घेतली होती, जी महाल आणि मुख्य रेल्वे लाईनला जोडायची. काही ऐतिहासिक पुरावे आणि मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार रामपूर पॅलेसच्या आतमध्ये बांधलेलं हे खासगी स्टेशन जवळपास 113 कोटींचं आहे, जे सध्याच्या घडीला अनेक आधुनिक रेल्वे स्थानकांच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे. तर 1925 मध्ये याच नवाबाने वडोदरा स्टेट रेल्वे बिल्डर्सला एक खास 4 बोगीची शाही ट्रेन बनवायला सांगितली होती आणि या ट्रेनला नाव दिलं होतं द सलन. विशेष म्हणजे या ट्रेनची प्रत्येक बोगी आलिशान होती, ज्यामध्ये फारसी कलीन अंथरले होते. रेल्वेच्या खिडकीला सुंदर पडदे होते, नक्षीकाम केलेलं लाकडी फर्निचर आणि झुंबराने ही रेल्वेचे चारही बोगी सजवल्या असल्याने ती शाही दिसत होती. यासोबतच नवाब हमीद अली खानसाठी बेडरूम, डायनिंग रूम, किचन आणि मनोरंजनासाठी खोल्या या ट्रेनमध्ये होत्या. तसेच नवाबासोबत असणारे सुरक्षा रक्षक, नोकर आणि आचारांसाठी ट्रेनचा एक डब्बा होता. पुढे 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा नवाब साहेबांनी त्याच्या या वैयक्तिक ट्रेनचा वापर अशा कुटुंबासाठी केला होता ज्यांना त्या काळी सुरक्षितपणे पाकिस्तानात पोहोचायचं होतं. पुढे 1954 मध्ये त्यांनी त्याच्या ट्रेनच्या 2 बोग्या सरकारला दिल्या. त्यांनी इतर 2 बोगी स्वतःकडे ठेवल्या, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याची सलूनची चमक कमी झाली. 1960च्या दशकात शेवटपर्यंत त्या स्टेशनवर कधी काळी खूप झगमगाट असायचा, ते रेल्वे स्टेशन आता कायमचं शांत झालं आहे. रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळांना गंज लागलाय, तर स्टेशनवर खूप धूळ साचली आहे. त्यामुळे आता हे रेल्वे स्टेशन इतिहास जमा झाला आहे. पण आजही त्यांची ट्रेन रामपूर महालमध्ये आहे. ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत, पण पर्यटक ही ट्रेन पाहण्यासाठी येत असतात. तर लोकांनी या रेल्वे स्टेशनला नवाब रेल्वे स्टेशन असं नाव दिलं आहे. पण रामपूरच्या नवाबाच्या पुढच्या पिढ्यांमध्ये मात्र मालमत्तेसाठी दीर्घकाळ लढाई झाली. शेवटचा नवाब अली खान बहादूरच्या 2700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे विभाजन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर होऊ शकलं. रामपूरच्या नवाबाकडे सोनं आणि चांदीचं भंडार होतं. त्याचा शाही खजाना संपत्तीने भरलेला होता. सोनं आणि चांदीपासून बनवलेले पलंग आणि सिंहासन अजूनही त्याच्या या राजवाड्यात दिसतात. तर त्या ट्रेनचे ऐतिहासिक डबे आजही दिल्लीमधील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय येथे पर्यटकांना बघता येतात. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.